महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाय. मात्र याबाबतची थोडक्यात आणि महत्वाची माहिती देण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे आपला. खरात सोबत अनेकांचे फोटो, फक्त महिला म्हणून आपल्यावर आरोप. राजीनामा दिल्यानंतर चाकणकर बाई नेमक्या काय बोलल्या? आपले जे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत ते 5 वर्षापूर्वीचे आहेत. एखादा व्यक्ती पुढे जाऊन कसा होईल याची माहिती आपल्याला कशी असेल? आपलं कुटुंब हे वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे अशोक खरातच्या ट्रस्टशी आपण जोडलो गेलो, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतर माहिती नव्हती, असं रुपाली चाकणकर म्हणाले आहेत. खरातच्या कोणत्याही कृत्याचं समर्थन त्यांनी केलं नाही, त्याच्यावर योग्य कारवाई होईल असं त्या म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. या प्रकरणात जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होणार. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं रुपाली चाकणकर म्हणाले आहेत. याचबरोबर त्यांनी या सगळ्या गोष्टींमधल्या सविस्तर पुराव्यासह लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. पुढे जाऊन खरात कसा वागेल हे माहित नव्हतं, हे सांगताना चाकणकर बाई नेमकं काय बोलल्या तेही आपण जाणून घेऊ. अशोक खरातच्या ट्रस्टवरील संचालक पदाचा आपला कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपला. आता जे पाद्यपूजेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते 5 वर्षापूर्वीचे आहेत. त्यामुळे खरात पती आणि पत्नीला रुपाली चाकणकर यांनी गुरु मानलेलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी ती पूजा केलेली होती. 5 वर्षापूर्वीचा जुना व्हिडिओ व्हायरल मुद्दाम केल्याचंही रुपाली चाकणकर म्हणत आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानल्याने आम्ही संपूर्ण कुटुंबासह तिथं हजेरी लावायचो. 5-6 वर्षापूर्वीचे समोर व्हिडिओ येत आहेत. यावेळी एखाद्याचं वैयक्तिक कृत्य किंवा इतर गोष्टी माहीत नव्हत्या. पुढे जाऊन तो व्यक्ती कसा वागेल याचीही माहिती नव्हती. त्यामुळे अशोक खरातच्या कृत्याबद्दल माहिती असायचं काही कारण नाही. या प्रकरणी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिलं आहे. सुनेत्रा पवार यांची ही भेट घेऊन या प्रकरणाचा तपास पारदर्शक व्हावा अशी मागणी केली आहे. महिला म्हणून आरोप होत असल्याचं रुपाली चाकणकर म्हणाले आहेत. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील असल्यामुळे खरातच्या ट्रस्ट सोबत जोडले गेले, परंतु खरातची दुसरी बाजू मला माहित नव्हती. एखादा व्यक्ती पुढे चालून कसा वागेल आणि काय काय करते या बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरात सोबत आहेत, परंतु एक महिला म्हणून फक्त मलाच सॉफ्ट टार्गेट म्हणून टीका केली जात आहे असं रुपाली चाकणकर म्हणाले आहेत. याच बरोबर एक बातमी सुद्धा व्हायरल झालेली होती आणि त्या बातमीवर नेमकं काय कार्यवाही केली तेही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं. रुपाली चाकणकर म्हणाले की 19 मार्च 2025 रोजी एका पत्रकाराची बातमी आमच्याकडे आली होती. त्यावर आमच्या समुपदेशन खात्याने त्यांना पत्र लिहिलं होतं. तसंच आम्ही पोलीस अधीक्षकांनाही एक पत्र लिहून त्याची माहिती मागवली, परंतु नंतर त्या पत्रकाने खुलासा केला की त्यांच्याकडे काहीही माहिती नाही. आता त्याचाच आधार घेऊन आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत. काही दिवसापूर्वी मला एका मुलीचा मेल आला होता. खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार केली होती. तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं, परंतु त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं. त्यावर आम्ही कारवाई केली असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. आता कायदेशीर नोटीसही ते पाठवणार असल्याचं बोलले. कायदेशीर नोटीस नेमकं रुपाली चाकणकर कोणाला पाठवणार तेही बघू. वशीकरण विद्या शिकण्यासाठी चाकणकरांनी हाताची अनामिका कापून घेतल्याचा दावा काही जणांनी केला. त्यावरही ते म्हणाल्या की 2 सप्टेंबर रोजीचा फोटो व्हायरल केला जात आहे, परंतु माझ्या हाताला त्या दिवशी कोणतीही जखम झालेली नव्हती, परंतु सातत्याने खोटी माहिती दिली गेली. खोटी माहिती देणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असं रुपाली चाकणकर म्हणाले आहेत.